अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। विद्यार्थी मित्रांनो, सुफाई क्लासेसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मुलांनो, आज आपण अप्पाजीचे चातुर्य याचे भाग 2 शिकणार आहोत। याचा भाग 1 आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो। तर चला मुलांनो, आज आपण अप्पाजीचे चातुर्य याचे भाग 2 शिकणार आहोत। तर आपण पुढे बघूया। अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती। नंतर अप्पाजीने ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातले। ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडले। अप्पाजीने काय केलं की जे मूर्ती होती त्याच्या कानात एका साईडनं तार टाकला। अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती। आता तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजीने हाच प्रयोग केला। म्हणजे फर्स्ट जे मूर्ती होती त्याच्यामध्ये त्याच्या कानात तार टाकला अप्पाजीनं। नंतर सेकंड मूर्ती होती त्याच्यामध्ये पण, आणि हे जे तिसरी मूर्ती होती याच्यामध्ये पण अप्पाजीनं हे प्रयोग केला। आता त्या मूर्तीच्या कानात घातलेले तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडले नाही। म्हणजे जे तिसरी मूर्ती होती त्याच्या कानातून म्हणजे ते तार होता ते बाहेर पडला नाही। अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती म्हणजे छान मूर्ती, मीन्स नाईस। अप्पाजीने कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले। म्हणजे कलिंग राजा जे किंग होता त्यांना जे क्वेश्चन विचारला होता अप्पाजीनं त्याला त्याचे आन्सर दिले। आपण मागवलेली मूर्तीपैकी एक मूर्तीच्या कानात घातलेले तार तिच्या तोंडातून बाहेर पडली। नंतर ती निकृष्ट मूर्ती। एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगून लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही। अप्पाजीनं म्हटलं की एक आपल्याला एक्झाम्पल दिला की जर एखादी गोष्ट आपण कन्फर्म नाही, आपल्याला माहीत नाही आहे, पण तरी आपण ते दुसऱ्याची बदनामी करतो किंवा दुसऱ्याजवळ सांगतो, ते खोटेपणा आहे, म्हणजे ते पाप आहे। जर तो त्या दुसऱ्याने सांगून लागला तर त्याचे समाजाचे हित होत नाही, म्हणजे त्याचे म्हणजे आपल्या समाजाचे नुकसान होत असते। आता दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेले तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, ही मध्यम प्रतीची मूर्ती। आता एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्या समाजाची हिती होत नाही आणि नुकसानी होत नाही। एखाद्याने हमको अगर एखादे इंसान ने अगर दूसरे के बारे में कुछ बात बताई तो हमने उसकी सहानिशा करनी चाहिए, उसकी मालूमात हासिल करना चाहिए, उसके बाद ही मतलब उस बात को कंफर्म करना चाहिए कि ये सही है या गलत है। आता तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिथेच अडून राहिले। म्हणजे थर्ड जे मूर्ती होती म्हणजे त्याच्या कानात कोणती प्रकारचा तार म्हणजे पुढे जात नव्हता। ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती। अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देतो नाही किंवा लगेच ती दूसऱ्याला सांगत नहीं। एखादी बात है किसने हमको बताई, पर जब तक हम उसकी पूरी मालूमात मतलब सही है या गलत है, जब तक हमको पता नहीं चलता, जब तक वो चीज़ हमको मतलब दूसरे को बताना नहीं चाहिए। तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकलो ते पुराव्याशिवाय सांगत नाही। एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीनं जर सांगितलं की तो असा आहे, तो तसा आहे, त्याच्याबद्दल दुसऱ्या माणसाबद्दल जर माहिती सांगितली तर
जब तक हमको उसके बारे में पूरी सच्ची मालूमात नहीं मिलती, जब तक हम उस पर भरोसा करना नहीं चाहिए. हा तिसरा मूर्तीचा अर्थ होय. मीन्स ये जो तिसरी मूर्ती आहे उसका मीनिंग म्हणजे संबंधित अर्थ त्याचा असा होतो. आता कलिंगच्या राजाला अप्पाजीचे उत्तर मिळाले. म्हणजे कलिंगचा जे किंग होता म्हणजे त्याला अप्पाजीना म्हणजे व्यवस्थित आन्सर दिले होते. अप्पाजीने तिन्ही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. मीन्स आनंद झाला. आनंद म्हणजे त्याला निर्माण झाला, तो हॅप्पी झाला. त्याने अप्पाजीचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले म्हणजे त्यांचे स्वागत केले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अप्पाजीचे चातुर्य हे पाठ शिकलो आहो. याचा तुम्हाला संपूर्णपणे वाचन करायचं आहे. आता याचा PDF मी तुम्हाला आपल्या ग्रुप मेसेजवर पाठवून देईल. आता तोपर्यंत तुम्हाला याचा छानपैकी वाचन करायचं आहे आणि आपल्याला अभ्यास करायचं आहे. याच्यानंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.